किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण अंडा दम बिर्याणी बनवणार आहे। तर आता ही बिर्याणी बनवताना जास्त त्याला तामझाम काही नाही, झटपट अशी ही बनली जाते। आता ह्या बिर्याणीला घरामध्ये जे अवेलेबल सामान आहे त्यामध्येच आपण ही बिर्याणी बनवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडला तर एक लाईक करा। तर चला पाहू आपण रेसिपीला सुरुवात करू। अंडा दम बिर्याणी बनवण्यासाठी पहिल्यांदा पाणी पातेल्यात उकळायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये आता आपण अंडी सोडून द्यायची आहेत। आता ही अंडी बॉईल करून घ्यायची आहेत। आता तोपर्यंत आपण तांदूळ घेतलेले आहेत। आता हे अर्धा किलो बासमती तांदूळ आहेत, लॉंग तांदूळ आहेत। हे बिर्याणीसाठी वापरतात। 3 वेळा स्वच्छ धुवायचे आणि 15 ते 20-30 मिनटं बाजूला ठेवायचे। आता 20 मिनटं झाल्यानंतर पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि पातेल्यामध्ये पाणी उकळलं की त्यामध्ये जे आपण 20 मिनटं रेस्ट करायला ठेवले होते तांदूळ ते त्यामध्ये टाकून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये मसाले तेजपत्ता एक टाकलेला आहे, एक दालचिनी टाकलेली आहे आणि त्यामध्ये 2 मिरी टाकलेली आहे आणि 2 लवंगा टाकून घेतलेले आहेत आणि 1-2 इलायची टाकून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा तूप टाकलं आणि हलवून घेतलेलं आहे। आता तूप किंवा तेल टाकलं ना तर तांदूळ चांगले सुटसुटीत शिजले जातात। आता 80% तांदूळ छानपैकी शिजून घ्यायचे। आता तांदूळ चांगले 80% झालेले आहेत। आता आपण ते काढून घ्यायच्यात। आता या एका चाळणीमध्ये आपण जो 80% भात शिजवलेला आहे तो काढून घ्यायचा। आता हे जे मसाले आहेत ते तसेच ठेवायचे आहेत। आपण त्याचा पूर्ण अर्क उतरलेला आहे त्याच्यामध्ये। आता पूर्ण आपण शिजलेला भात काढून घ्यायचा आहे। आता हे जे पाणी आहे ते आपल्याला नंतर लागेल। आता भात चांगला पसरून घ्यायचा आणि पूर्ण वाफ जाऊन द्यायची आणि थंड करून घ्यायचा। आता तोपर्यंत गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे। तर पातेल्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकायचं। आपल्याला तेल जास्त लागतं बिर्याणीसाठी, किंवा अर्धं तेल आणि अर्धं तूप टाकलं तरीही चालतं। आता तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मी पाव किलो कांदा घेतलेला आहे, कारण आपण अर्धा किलो बिर्याणी घेत आहे त्याचं पाव किलो कांदा घेऊन उभा बारीक चिरून घेतलेला आहे। आता ते टाकून घ्यायचं आहे। आता हा कांदा आपण तळून जरी घेतला तरीही चालतो, पण मी डायरेक्ट आता बिर्याणीमध्ये झटपट आपल्याला बिर्याणी बनवायची त्यासाठी मी हा कांदा तेलामध्ये पहिल्यांदा टाकून चांगला परतून घेत आहे किंवा तळून घेत आहे। आता कांदा चांगला तळतोय तोपर्यंत आपलं बॉईल झालेल्या अंडी आहेत त्याचे पूर्ण कवच काढून घ्यायचं आहे। तर हे अंडी थंड झाल्यानंतरच अंड्यांचा कवच काढून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित असे निघले जातात। आता सर्व अंड्यांचे आपण कवच काढून घेत आहे। आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलेले आहे। गॅस स्लो फ्लेमवरच आहे। हलकंसं तेल तापलं की त्यात असा थोडंसं पाव चमच्याच्याही कमी असं लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि धने पावडर टाकून घ्यायची आणि त्यानंतर अंडे सोडायचे त्याच्यामध्ये। आता 1-2 मिनटं चांगले परतून घ्यायचे आहेत अंडे तेलामध्ये। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि अंडी छानपैकी परतून घ्यायची। आता परतल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि जे राहिलेलं तेल आहे ते आपण बिर्याणीमध्ये वापरणार आहे। आता आपला इकडे आपण पातेल्यात कांदा ठेवला तो छानपैकी आता ब्राऊन कलर आलेला आहे
आता या स्टेपला आपण आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे. आता तेही चांगलं 1-2 मिनटं परतून घ्यायचं, म्हणजे त्याचा कच्चा पण जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता त्यानंतर त्यामध्ये दही टाकून घ्यायचं आहे. दही अगदी फ्रेश दही आहे, आंबट नाही. असं दही टाकून घ्यायचं आहे 4 ते 5 चमचे आणि तेही चांगलं परतून घ्यायचं. आता दही परतताना त्याला पूर्ण पाणी सुटलं जातं, म्हणजे आपलं दही पण छानपैकी परतून कांदा आणि आलं लसणामध्ये मिक्स होतं. आता त्यामध्ये काही आता कोरडे मसाले जातील. तर आता 1 चमचा मी लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि धने पावडर टाकलेली आहे. हे 2 ते 2.5 चमचे टाकलेले आहे. जेवढे म्हणजे धने पावडर टाकाल तेवढा चव छान येते बिर्याणीला. आणि नंतर 2 चमचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. चांगले मसाले परतून घ्यायचे आहेत. 1-2 मिनटं परतले की त्यामध्ये 3 अशा हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. आता यामध्ये मी थोडं पाणी टाकते, जे आपलं तांदूळ आपण भात शिजवला ते राहिलेलं पाणी, आणि कढईमध्ये थोडं तेल होतं त्यामध्ये ते पाणी टाकून हे आपण बिर्याणीच्या मसाल्यामध्ये टाकून घेत आहे. आता हे चांगलं मसाला शिजून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये 1 लिंबाचा रस त्यामध्ये टाकत आहे. आता यामध्ये मी लिंबू आणि दही टाकलेले आहे, त्यामुळं टोमॅटो मी टाकलेले नाही, तर जास्त बिर्याणी आंबट होऊन जाते, कारण आपण अंडा बिर्याणी करतोय. आता त्यामध्ये अर्धा चमचा ड्राय पुदिना टाकलेला आहे आणि 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि तेही चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आता आपण अंदाजाने घ्यायचं. आपण भातात पण टाकलेलं आहे, अंड्यामध्ये पण टाकलेलं आहे, त्याप्रमाणे आपण अंदाजाप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. आता आपला मसाला चांगला परतून झालेला आहे आणि आपण आता जो 80% जो भात शिजवलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. हे बघा, सगळ्या बाजूने आता हा भात टाकून घेतलेला आहे. आता मी ही बिर्याणी बनवली तर अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने आहे. आपल्या घरात जे मसाले आहेत त्याचप्रमाणे, पण चवीला तर इतकी सुंदर आणि भन्नाट लागते ना, तर पुन्हा पुन्हा आपल्याला ही बिर्याणी करावीशी वाटते, इतकी चव सुंदर येते. आता आपण हा पातेल्यामध्ये सर्व भात शिजवलेला 80% टाकून घेतलेला आहे. आता त्याच्यावर मग थोडंसं आपण जे आपलं पाणी 80% आपला भात शिजलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण जो भात शिजवलेलं पाणी जे आहे ते आता थोडं वरून टाकून घ्यायचं आहे, म्हणजे असं 100% चांगला भात शिजला जाईल. असं 3-4 चमचे चांगलं पाणी टाकून घ्यायचं आहे. पळीने पाणी टाकून घेत आहे मी. आता त्यावर आपण अर्धा 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे. आता अर्धा चमचा टाकलेला आहे मी तूप, कारण आपण बिर्याणीच्या मसाल्यामध्ये तेल पण भरपूर टाकलेलं आहे. आता त्याच्यानंतर मग बिर्याणी मसाला थोडा भुरभुरून टाकायचा, हाताने भुरभुरायचा
आणि मग बारीक अशी चिरलेली कोथिंबीर त्यावर टाकून घ्यायची. आणि नंतर मग आपण अंडे परतून घेतलेले आहेत ना, ते त्यावर ठेवून द्यायचे. आणि झाकणला छोटंसं होल आहे, तिथं लवंग लावून ठेवायची म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही. आता 5 मिनटं हाय फ्लेमवर बिर्याणी ठेवायची म्हणजे वाफ चांगली आतून येईल. आणि 10 मिनटं नंतर गॅस स्लो फ्लेमवर ठेवून दम द्यायचा आणि गॅस बंद करून 20 मिनटं तसंच ठेवायचं म्हणजे आपली बिर्याणी चांगली आतमध्ये मुरून द्यायची. आता 20 मिनटं झालेली आहे बघा. आतून तांदूळ भात कसा असा चांगला फुललेला आहे. आता काढून बघूया आपण. आता बघा इतका मस्त सुटसुटीत असा आपली बिर्याणी झालेली, झटपट बिर्याणी पण अगदी सुटसुटीत झालेली आहे. हे बघा मस्त आपली बिर्याणी झालेली आहे. आता आपण काढून घेऊया. तुम्ही पण अशाच पद्धतीने झटपट दम बिर्याणी करून बघा, एकदम छान होणार. काही अवघड नाही आहे, घरातल्याच आपल्या साहित्यात आपण केलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, सबस्क्राईब करा म्हणजे छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचत होतील. आता भेटूया अशाच नवीन छान छान रेसिपीमध्ये. नेक्स्ट रेसिपी म्हणजे